मला आठवतं आम्ही 1-1.5 वर्षाचं झालं कळायला लागलं ना, 1 वर्षाचंच झालो कळायला लागलं ना एवढ्या पोरांना, तेव्हा आई बापाला खाल्लं. पर्सनल दुश्मनी काढली आणि एवढी पोरं आणि बोलली अनाथ आश्रमात टाकतो. आणलीसच कशाला, आम्ही सरळ विचारतो, आणलीसच कशाला, आम्ही काही तुझ्याशी दुश्मनी केली नाही ना, चांगलं वागलो, आमचे आईबाप चांगले होते, तोच दुश्मनी काढत बसली. कसली ती बघ. तू काही पण दुश्मनी काढत बसती, कसली ती बघ. तुझ्या साथीदारांना घेऊन काय पण दुश्मनी तयार करते, काय पण दुश्मनी काढत बसते, काय पण चढवती. या बाईनं आईबापाला आमच्या मारलं, असे टॅग निर्माण केले. आम्ही फसलो ना तिला, आम्हाला वाटलं आई आहे, फसलो ना, बाप आहे, फसलो की नाही. मग फसलो नाही पाहिजे होतं ना आम्ही. आणि ही बाई पर्सनल दुश्मनी लहानपणापासून ही अशी उतारे टाकून काढत राहिली आणि आमच्या आयुष्याचा सत्यानाश करत राहिली. 1 वर्षाचं असताना उचलले बाईनं, आधी नाही उचललं. जसं कळायला लागलं ना तसं चांगलं म्हणजे सांभाळायला नको, त्या घरात टाकायचे आणि कुठं पण उडगायचे. नोकर आहेत ना सांभाळायला साथीदार, कुठं पण खायला मिळू दे नको मिळू दे, काय घेणं देणं. टाकायचे आणि कुठं पण उणगत फिरायची. पुन्हा गावभर शिपोशी केली तिने, चिपळून केला. आणि नंतर मानखुरला आली घेऊन या पोरांना. आणि ह्या मानखुरमध्ये हे वास्तव्य केलं तिने पुन्हा साथीदारानं. आवडी मोठी लिडरी नाही. आणि हे साथीदार धूम हलवणार नाही का, एवढा डबोला मिळता ना दुसऱ्याचा लुटून, धूम हलवतलेच ना. त्या मालवणी भाषेत बोलते. सांगायची गोष्ट, या बाईनं इकडं आणून पट्टोळ केलं आमचं पर्सनल दुश्मनी. आधी कशी रांगती पोरं झाल्यावर उचलली ना, चालती फिरती, त्रास नको ना, मग मारलं आईबापाला. आणि असे टॅग आपल्या घरच्यासारखे निर्माण केले. आणि ती मुलांना काय कळतंय, आईबाप म्हटले की आईबाप दाखवले तेच म्हणणार ना, ते आईबाप म्हणत राहिले. आणि ही छळत राहिली आपली पर्सनल दुश्मनी करत. कळलं का? पर्सनल झाली असेल लुटालुटीची केस तिच्या ह्या पोरांच्या घरच्यांमुळं लुटालुटीची केस लागली असेल, लोकांचे फ्रॉड केलेल्याची केस लागली असेल, अटक झाली असेल, ती केस फाईल बंदही करण्यात येते. एवढी बेरडी नव्हती. तर हे असं केलं की नाही, हे केलं. लुटलं असेल ना, ती लोक काहीतरी बोलली असतील ना कायद्याला, नाही तर त्यांना बोलली असतील ना, त्याची दुश्मनी काढली. आवडी दादागिरी आहे. आणि ती पर्सनल दुश्मनी आता चालू आहे त्या पोरांवर आणल्यापासून. एवढे कायदे नडवू दे. आपल्या घरच्या घरात तिनं पोलीस स्टेशन तयार केले, घरच्या घरात कोर्ट तयार केले, आणि घरच्या घरात आमच्यावर कायदे नडत असते. आणि वरची फोंडालीनी ही उरावर नाचत असते, आणि तो बारका पोरगा रंडवातीचा साथीदारात झालाय, तो एक उरावर नाचतो. असा मिळून कायदा चाललाय. असं करून आपण काय करायचं, काय नाही, चालू ठेवा म्हणायचं, चालू ठेवा पर्सनल दुश्मनी. आम्ही माणुसकी दाखवली, आम्ही चांगलं केलं. एवढी पर्सनल दुश्मनी आहे बाईची वैयक्तिकरित्या एवढ्या मुलांची. लय मोठी कायदेशीर केस लागली असेल, बहुतेक अटक झाली असेल या साथीदारांना. त्यामुळं हा वनवास आहे आमच्या नशिबाला. काय केलं असेल त्यांचं, लुटालूट केली असेल, त्यांनी केस टाकली असेल, झालं वाटोळं. आणि पोरं अनाथ करून आणली, मारून टाकली त्या आईबापाला. आणि अनाथ करून आणली. आपण काय करायचं, या नावाचं रोज सकाळी संध्याकाळ हरिभजन करत राहायचं.